देवर मग ते आपल्याला तेच 150 वाला दे ना मग. श्रीखंड किती वाले तर श्रीखंड हा बघा बर मस्त मस्त श्रीखंड. अजून काय देऊ का ते हे दे ना आपल्याला आपलं श्रीखंड किती वाले ते किती झाले आपले 80 रुपये. ते किती वाला आहे 70 रुपये. आपला पावशेर का अर्धा आहे पावशेर देऊ का दे मग काय अजून मग नाही काय. नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आता चला म्हणलं आज श्रीगोंद्यात आलतो भावानं बहिणीनं जरा थोडं काम होतं आपलं श्रीगोंद्यात आणि म्हणजे मोबाईलचं काम होतं ना थोडं मोबाईलचा घोटाळा झाला आपल्या म्हणजे सॉफ्टवेअर मारलं त्याला जरा हँग होत होतं लई मोबाईल आणि मग ते बी काम होतं आणि दुसरं बी काम होतं जरा ते पिल्लूचं खातं खोललं ना आपण त्या दिवशी मग त्याचं बी जरा हे आणायचं होतं आपल्याला खातं खोललेलं पुस्तक आणायचं होतं. पण ते काय झालं की म्हणले 2 दिवसांनी या 2 दिवसांनी या म्हणलं तर मग आता म्हणलं चालतंय पिल्लूला म्हणलं आता उद्या शाळा सोडवायचं म्हणलं तिकडे तिला जेरॉक्स देता येईल म्हणलं पण ते बी काय आता मिळलं नाही आपल्याला. चला म्हणलं आता मग ते म्हणले 2 दिवसांनी या मग 2 दिवसांनी मिळलं ना आपल्याला. हे काय आता इथं स्टँडवर आपण स्टँड आहे काही श्रीगोंदा स्टँड बस स्टँड आहे आणि इथंच आपण मग सिटोमध्ये हे घेतलं आपलं काय श्रीखंड घेतला घरी आणि केक म्हणलं चला बायकोला आणि फोनला काहीतरी खायला घेऊन जावं म्हणूनच मग घेतलं आपण इथं. आणि आता जवळपास अंधार पडत चाललाय आपला अंधार पडत चाललेला आहे आपल्याला इथं. आता अजून जाता जाता म्हणलं रस्त्याच्या कडेला काय झालं का आता सोमवार बाजार भाजीपाला नेला आपण पण कडीपत्ताच नाही मिळाला तिथं मंडई आपल्या बाजारात जाता जाता तिथं मिळाला तर मग घेऊ आपण तिथं आणि तिथं बी आपण थांबणार आहेत. रोडच्या कडेलाच मंडई भरती तिथं पण आता तो अंधार पडत चाललेला आहे अंधार पडायच्या आतमध्ये आपल्याला जावं लागेल तिथं. तर चला जाऊ म्हणलं तिथं भेटला कडीपत्ता तर घेऊ आपण तिथून काय मग आता जवळपास 10 वाजेला पडला अंधार श्रीगोंद्यातच. तर हो का इथं मंडई मागं भरती रोडच्या कडेला भाजीपाला आपलं सगळं काय मिळतं. लाईटी लागल्या पार श्रीगोंद्यात लाईटी लागल्या पार. कडीपत्ता घेतला बरं का आपण मस्त बघी हिरवागार घेतला. तर भावानं बहिणीनं काय झालं की आता भरपूर असा टाइम झाला दाजीला जाता करता जवळजवळ अजून अर्धा तास लागेल मला वाटतं घरी जायला. पण आपल्याला कसं दमाने जावं लागणार आहे कारण ही घेतलेलं आहे आपण केक घेतलेला आहे केक ना त्याच्यामुळं दमाने जावं लागेल कारण थोडा जरी आदळला ना ते तर आपल्याकडे आता काय दुसरं काय पिशवी बी नाही आणलं दाजी आला मोकळाच श्रीगोंद्याला. का तर काय होतं की दुसरं काय आपल्याला काय न्यायचं नव्हतं श्रीगोंद्यावर नव्हतं काही फक्त म्हणजे आपलं मोबाईल हँग होत होता त्याच्यामुळं त्याला सॉफ्टवेअर मारत होता आणि दुसरं म्हणजे पिल्लूचं जे खातं जे उघडलं ना त्याचं आपल्याला हे न्यायचं होतं पुस्तक न्यायचं होतं पण ती बी काय आपल्याला पुस्तक मिळलं नाही. आता
तर आता आपल्याला कसं आहे दमाने जावं लागणार आहे, कारण केक जे चाललेला आहे ना ते असा हल्ला नाही पाहिजे. तर चला मग घरी गेल्यावर मग बघू आपण. आता काय पुढं बी इथं भाजीपाला मंडई भरती, इथं स्वस्त शेतकऱ्याचा माल मिळतो इथं. काय आधार पडला फार आता श्रीगोंद्यात. चला लय भावानं बनवलं, गार लागायला लागला. आता जर्किंग नाही आणलं आपण एकतर, आणि असंच आपल्याला काकडत जावं लागणार आहे आता घरी. आणि आता कसं आहे, घरी गेल्यानंतर तर बायकोन पोरे तर लय खुश होणार आहे. दाजीने मस्तपैकी केक परत श्रीखंड घेऊन चाललोय आपण घरच्यासाठी. चला आता लाईट संपली भावांना पण नाही इथाची, आता अंधार कुठू. आलं तुमचं दाजी. चला भावानं पण आलंय घरी बर का. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला तर दाखवलंय काय आणलंय बायकोसाठी, पोरींसाठी काय काय आणलंय. आज दाजी गेलं होतं तालुक्याला, आणि बरीच काम होती आपली ती करून आले बर का दाजी. काय काम नाही झाले राव, आता काय करणार. पण लय फिरलो मोकारच, घरात पडला 7:30 वाजले आपल्याला घरी यायला. आणि आता हे काय वस्तू त्यांनी वाट बघत येत नसते, काय आणलंय काय आणलंय काय आणलंय. पण मी म्हणलं जरा थांबा, जरा मला फ्रेश होऊ द्या, नाही तर मला फ्रेश व्हायला गेलो तुम्ही इकडेच खोलता लगेच, असं नाही जमणार. हो काय नाही बाय, आम्ही ऐकतोय तुम्ही बोलताय, सांगा. मी तिकडे जर हातपाय तोंड धुवायला गेलो ना तर तुम्ही इकडे फोडायचं नाही तोपर्यंत. नाही नाही शिवान्या दही आम्ही फोडणार. तुम्ही हातपाय धुवायला गेले आम्ही फोडणार. तुम्ही किती बी हे करा, आम्ही फोडणार. दम थोडा दम काढाला का मला येऊस तर फक्त फोडणार. होय भावा ना बहिणीनं, मला येऊस तर थोडा दम काढा म्हणलं. आम्हाला सब्र होत नाही, आम्हाला सब्र होत नाही. जवळ तुम्ही हित आहे तवर नाही फोडणार. तुम्ही गेला की आम्ही फोडणार. म्हणजे बघा दाजीने एवढं प्रेमाने आणलंय मी खा बर का. आणि मग ती जर मी असताना फोडा तुम्ही, मी आल्या होई काय का नाही बाबा. तुम्ही गेला की आम्ही फोडणार. शिपूट झालं केसाचं. काय झालंय काय नाही बाय.
शिपूट झालं केसाचं. शिपूट केस लयच कमी झाली काय लागा मग तुझी. मग काय हा शिपूटच हो. चला म्हणलं बायकोला त्यांना म्हणलं एक ही द्यावा, सरप्राईज द्यावा. अहो जा की पटकन हात पाय धुवून या. जातो की दम काढ की जा गाड पटकन. लागलं मला इथं गाडी येता 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 तुझं काय जाऊन या थोडा बी दम निघा ना बायकोला म्हणलं तर काय. नाही या पटकुनी जाऊन. भाऊ बहिणीनं मला नाही दम निघत. काय जर एखादी वस्तू आणली ना तर मग मला नाही दम निघत. आणि तुमच्या दाजीचं लय पारगुळपणा असतो या. काय पागोळपणा. जा ना पटकुनी. अरे पण थोडा दम काढ ना का नेमकं. तुम्हाला जायचं का उठू मग मी. बरं जातो. जा मग जा. मी बोलते वाटलंच तर भाऊ बहिणींना. जा तुम्ही. तुमचं बिन बरं काय मी लगेच इकडे तुम्ही लगेच वाडा लगेच चालू करता. नाही नाही जावा जावा. त्यो आवा जावा की. मग मी फोडला. थांब 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 चाललं लगेच चाललं. जा पटकुनी. बस 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 जा. उगाच डोकं खायचं काम लावलंय आणि काय कराय का. काय एक दोन नाही म्हणायला लावली तुम्हाला हाताची घडी करून. चला बाबा बरं जातो बरं का मी पटकनी येतो. जा नाही तर मी चालले. ए, आज जाता निघालाय ना कमी नेमकं काय मग करत. त्यो आता ग मग काय या तुमच्या दाजीचं खरं नाही. भाऊ बहिणीनं जायना ताई सुद्धा मला जावं लागल तेव्हा हालतेला इथून. जा 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 तिथंच हाताची घडी तोंडाव बोट. काय बाय तर राय मोठी.